नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस सेंटर खेरडी दापोली येथे आपलं स्वागत. आपल्याला आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा दुर्वा, हिरव्यागार दुर्वा मिळालेल्या आहेत आणि या दुर्वा या आरोग्यासाठी अतिशय हितकारक अशा सांगितलेल्या आहेत. या दुर्वांपासून विविध औषधी कल्प आपण बनवत असतो, जसं की दुर्वा कल्प किंवा दुर्वा घृत. या दुर्वांचा उपयोग विविध व्याधींमध्ये आपल्याला होत असतो. तर याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अशा दुर्वा काढून आणल्यानंतर छान स्वच्छ धुवून नंतरला त्या साफ करून आतमध्ये अन्य कुठल्या वनस्पती असतील तर त्या बाजूला कराव्या लागतात आणि मग या दुर्वांना असं बारीक चिरून कातरून मग ह्या कुटाव्या लागतात. या दुर्वा कुटल्या की त्यांचा एकदम हिरवागार असा रस तयार होतो. हा दुर्वांचा रस अतिशय औषधी गुणकारी सांगितलेला आहे. त्वं दुर्वे अमृत जन्मासी, अमृताप्रमाणे हिचे गुणधर्म आहेत. अमृतापासून निर्माण झालेली अशी ही वनस्पती आहे. वंदितासी सुरैहि अपि, देवांनी सुद्धा तिचा महिमा गायलेला आहे. त्वं दुर्वे अमृत जन्मासी वंदितासी सुरैरपि सौभाग्यम. सुभग, भग म्हणजे बेंबीच्या खाली गुदद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, वृक्क या सर्व जो खालचं अपान क्षेत्र जे आहे या प्रदेशाला भग असं म्हणतात. आणि सुभग म्हणजे या सगळ्या अवयवांचं उत्तम आरोग्य हे चांगलं असणं हे अपत्य प्राप्तीसाठी अतिशय आवश्यक असतं. जननेंद्रियांचं आरोग्य चांगलं असणं. अनेक वेळा जननेंद्रियांमध्ये खूप उष्णता वाढून तिथे सूज येणे, अतिरक्तस्राव होणे, स्त्रियांचे आणि पुरुषांचे दोघांचेही विकार यामध्ये या उष्णतेचा अतिशय महत्त्वाचा असा भाग असतो. तर ही शरीरातली अतिरिक्त उष्णता ही जननेंद्रियांना कधीही चांगली नसते. तर ह्या उष्णतेला कमी करणारं, रक्तातला तापलेल्या रक्ताला थंड करणारं असं हे अतिशय सुंदर अशी ही वनस्पती सौभाग्यम संतती करी. आता जननेंद्रियांचं आरोग्य उत्तम झालं की संतती प्राप्तीसाठी अतिशय छान याचा त्या गर्भाशयाचं किंवा पुरुष इंद्रियांचं सुद्धा आरोग्य चांगलं करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. शुक्राला अतिशय चांगलं बल देणारी अशी ही वनस्पती आहे. थंडावा तिच्यामध्ये असल्यामुळे अनेक लोकांना शुक्रजंतूंची सुद्धा वाढ होत नाही. खूप उष्णतेमुळे तापलेल्या रक्तातल्या उष्णतेमुळे शुक्रजंतू हतबल होऊन जातात. अशा अवस्थेमध्ये ह्या दुर्वांचं जे रसापासून केलेलं घृत आहे ते आम्ही वापरत असतो. या दुर्वांचा रस, त्याच्यापासून काढलेलं घृत, तूप हे स्त्री आणि पुरुषांच्या दोघांच्याही एकंदर जननेंद्रियांच्या विकारांमध्ये अतिशय सुंदर उपयोगी पडतं. आणि आणखीन एक त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेनोपॉजमध्ये ज्या स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणावर हॉट फ्लॅशेस नावाचं एक लक्षण निर्माण होतं. हे फ्लॅशेस म्हणजे एकदम त्या स्त्रियांना गरम होतं. बाहेर तर खूप थंडी आहे, रात्रीची वेळ आहे, तरीसुद्धा त्या स्त्रियांना खूप गरम होतं, उकाडा होतो, अंगातनं घाम फुटायला लागतो, कितीतरी लाही व्हायला लागते अंगाची, हातापायांची जळजळ होते, डोळ्यांची बगबग होते, ब्रेन फॉग असं एक लक्षण निर्माण होतं. तर एकदम असं शरीर तापणे आणि नंतर एकदम अचानक थंडी वाजायला लागणे असं एक लक्षण निर्माण होतं. लघवीला जळजळ होते, घाई होते. हे स्त्रियांचे विविध असे विकार त्रास होत असतात. अंगावर पांढरं जाणे उष्णतेमुळे, अनेक स्त्रियांना गळवं येणे असे त्रास होत असतात. तर या सगळ्याला छान उपाय म्हणजे रक्तातली वाढलेली उष्णता कमी करून एकंदर आतल्या सगळ्या अवयवांना, किडनी, वृक्क, गर्भाशय, जननेंद्रिय, मूत्रमार्ग या सर्वांना एक थंडावा प्राप्त करून देणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. आता शिशिर ऋतू संपलेला आहे, वसंत ऋतूची सुरुवात झालेली आहे. काही काळ हा गरमपणा आपल्याला लोकांना चांगला वाटतो, पण नंतरला त्याचा जेव्हा भगभगाट व्हायला लागतो त्यावेळेला आता येणारा ऋतू लक्षात घेऊन
लोकांना आता उष्णतेचे त्रास सुरू होतील, बगबग, तर ती शांत करण्यासाठी म्हणूनचा हा अतिशय सुंदर असा औषधी कल्प, जो गर्भिणींना सुद्धा वापरण्यासाठी अतिशय छान सुंदर आहे. एकंदर उन्हाळा लागणं, बगबग होणे, लघवीला जळजळ होणे, अशा प्रकारची तक्रारी कमी करण्यासाठी म्हणून हे दुर्वा घृत आपण बनवत आहोत. अनेक स्त्रियांच्या उष्णतेमुळे पायाला सूज येऊन टाचा दुखतात. या टाचा दुखणं कमी करण्यासाठी म्हणून पण याचा फार सुंदर उपयोग आहे. तर असं हे दुर्वा घृत साधारण आजला रस केला की एक 4-5 दिवसामध्ये दुर्वा घृत सिद्ध होईल. धन्यवाद.